नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी डेली यूजसाठी सिंगल लाईनचं एकदम सुंदर आणि नाजूक असं मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी छोट्या साईजचे गोल्डन मणी घेतलेले आहेत. सोनेरी कलरचे मणी, मंगळसूत्राच्या वाट्या आणि साईडने टाकण्यासाठी हे गोल्डन मणी मोठे आणि क्रिस्टल आणि काळे मोठे मणी. हे बघा, आता इथे मी धागा सेट करून घेतलेला आहे. आणि सुरुवातीला आपल्याला हे बघा काळा मणी ओवायचा आहे, त्याच्यानंतर स्क्रू ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मीडियम साईजचे काळे मणी घेतले होते ते आपण इथे 5 ओवायचे आहेत. त्यानंतर सोनेरी कलरचा एक गोल्डन छोट्या साईजचा, साईडनी परत एक सोनेरी कलरचा मणी टाकायचा, मध्ये एक काळा मणी, सोनेरी, गोल्डन, सोनेरी आणि काळा मणी मोठ्या साईजचा, परत एक सोनेरी, गोल्डन आणि सोनेरी. हे बघा, आता 3 मणी टाकलेले आहेत गोल्डन, 1 2 3 आणि त्याच्या मागे पुढे सोनेरी कलरचे मणी छोट्या साईजचे असे टाकायचे आहेत. त्यानंतर परत 5 काळे मणी आणि 3 गोल्डन मणी टाकायचे आहेत. 5 काळे मणी, 3 गोल्डन मणी आणि साईडने सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत. हे बघा, आता इथेही मी 12 इंच बनवले आहे, म्हणजे शॉर्ट बनवलेला आहे डेली यूजसाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी बनवू शकता, म्हणजे लांब हवा असेल तरीसुद्धा हे डिझाईन छान वाटेल. आता आपल्याला इथे मी 4 बॉक्स बनवले आहेत हे गोल्डन मण्यांचे, 1 2 3 आणि 4. तर इथे मध्ये आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे. तर गोल्डन मणी घेते मी नेहमी मोठा घ्यायचा आणि मंगळसूत्राच्या वाट्या. तर इथे वाट्या तुम्ही एक पण टाकू शकता किंवा मग तुम्हाला आवडतील तसे डायमंडचे यूज करू शकता. इथे दुसरा मणी, मध्ये क्रिस्टल मणी, गोल्डन आणि दुसरी वाटी आणि साईडनी परत आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने इथे जास्त अंतर हवा असेल तर अजून तुम्ही इथे मणी टाकू शकता मध्ये. आणि आता इथे मी हे मणी ओवले आहेत. तिथे किती 9 मणी इथे, तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला तेवढेच मणी ओवून घ्यायचे आहे, ती 9. त्याच्यानंतर 3 गोल्डन मणी टाकायचे आहेत, 5 काळे मणी, त्यानंतर 3 गोल्डन, 5 काळे मणी, 3 गोल्डन. आता सेम ह्या साईडला पण आपल्याला 4 बॉक्स बनवून घ्यायचे आहे. ती ब्लॅक, गोल्डन आणि ब्लॅक. आता इथे हे बघा, या लास्टला झाले 4 बॉक्स बनवून झाल्यानंतर लास्टला आपल्याला स्क्रू ओवायचा आहे. तर हे बघा, इथे मी मागच्या साईडने स्क्रू टाकायचं आहे. तर हे बघा, त्याचं तोंड असतं ते पुढच्या साईडला येते, म्हणजे बसवायला. आणि नेहमीप्रमाणे एक छोटासा मणी टाकून घ्यायचा. आणि आता आपल्याला व्यवस्थित 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्या आहेत. तर इथे सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मग गाठ मारायला सुरुवात करायची. आता इथे मणी टाकल्यामुळे आपल्याला थोड्याशा कमी गाठी माराव्या लागतात. तरी पण व्यवस्थित 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्या. हे बघा, आता उरलेला धागा आपल्याला कापायचा आहे आणि हे जो धागा दिसतो तो
दिव्याने किंवा मेणबत्तीने चिपकवून असा प्रेस करायचा आहे. हे बघा, आपलं सुंदर असं डिझाईनचं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा, म्हणजे दुसऱ्यापर्यंत पोहोचतील. आणि खूप साऱ्या मी डिझाईन बनवल्या आहेत, तर त्या बनवून त्याचा आनंद त्या घेऊ शकतील अशा पद्धतीने. आणि घरच्या घरी अगदी कमी खर्चात कमी वेळेमध्ये योग्य ती डिझाईन त्यांना आवडतील तसं बनवण्याचा प्रयत्न करतील. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.